जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल प्रस्थान झालं आणि इनामदार वाड्यातून आज आकुर्डीकडे प्रस्थान झालंय। यावेळी तुकाराम महाराजांची पालखी सोहळा प्रमुख उमेश मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर। जय हरी विठ्ठल। मी आता देहूमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यामध्ये वस्तीला होती आणि तिथून आता ती पुढे आकुर्डीकडे प्रस्थान करेल। आता माझ्यासोबत या पालखी सोहळ्याचे प्रमुख उमेश मोरे आहेत। मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की आता काय स्थिती आहे आणि पालखी सोहळा कसा मार्गक्रमण करणार आहे, कारण आजही तेवढाच पाऊस आहे पण वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताच आहात। सर नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। रामकृष्ण हरी। कशा पद्धतीने आता नियोजन केलं, कारण पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि तुम्ही सगळेजण नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करत असता। तुमची परंपरा संस्कृती ही अनेक वर्षांपासूनची आहे आणि त्यात कुठेही तुम्ही खंड पाडत नाही। या ठिकाणी तुकोबारायांचा पालखी सोहळा आता आकुर्डीकडच्या मुक्कामाकडे मार्गस्थ होत आहे आणि परंपरेप्रमाणे ठरल्याप्रमाणे हा सोहळा ठरलेल्या वेळेमध्ये आणि ठरलेल्या मार्गाने आपलं मार्गक्रमण करणार आहे। त्यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही। ठीक आहे, निसर्गाचं पावसाचं वातावरण आहे, पाऊस, पण वारकऱ्यांचा उत्साह अजिबात म्हणजे तिळमात्रही कमी झालेला नाही आहे। तो उत्साह तेवढ्याच प्रमाणात जसा नेहमी असतो त्या प्रमाणात आहे आणि विना सायास किंवा कसल्याही अडथळ्याशिवाय पालखी आपल्या मुक्कामी संध्याकाळी पोहोचेल। दरवर्षी या सगळ्या गोष्टींचं आयोजन होत असतं, प्लॅनिंग तुम्ही करत असता, आयोजन करत असता, मात्र ऐनवेळी पाऊस आलाय, त्यामुळे काही बदल करावे लागले, काही अडचणी आल्या? बदल तसे करावे लागले नाही, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दिंड्या सहभागी होत असतात। परवाच्या पावसाच्या परिस्थितीमुळे जे पूरस्थिती आली होती, काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते आणि एखादी दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही एक संस्थांच्या वतीने निवेदन केलं होतं की जे वारकरी ज्या दिंड्या आत्ता आहेत त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं, देहूकडे येण्याची घाई करू नये, जिथं आपली सोय होईल तिथं आपण राहावं। आज बऱ्याचशा दिंड्या आमच्या पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये रात्री विसावलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की सगळ्यांची सोय वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येईल। तुम्हाला काही शासनानं सूचना दिल्या होत्या आणि त्याचं काही वेगळं प्लॅनिंग करावं लागलं का? नाही, प्लॅनिंग वेगळं काय करावं लागणार, फक्त आम्ही आमच्या दिंड्यावाल्यांना सांगितलं की तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि जिथं रस्ते जर पाण्याखाली असतील, येण्याचा मार्ग नसेल तर तुम्ही घाई करू नका देऊ जाण्याची आणि हट्ट करू नका। तुम्ही जिथे आहात तिथं सुरक्षित राहा आणि त्याला बऱ्यापैकी आमच्या वारकऱ्यांनी आणि दिंड्यावाल्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। परंपरा ही वारसा हक्कानं पुढे चालते। तरुण ज्या वेळेला या सगळ्यामध्ये सहभागी होतात तेव्हा ती परंपरा पुढे चालते, तो वारसा पुढे चालतो। तरुणांचा जो आजचा सहभाग आहे, आत्ता जे नवीन मुलं आहेत ती सहभागी होतात का, आणि ते प्रमाण जे आहे मुलांचं सहभागी होण्याचं किंवा जुन्या लोकांचं ते तेवढंच आहे, वाढतंय, कमी होतंय, नक्की काय होतंय? एकूणच सोहळ्याची संख्या वाढत असताना तरुणांचं प्रमाण लक्षणीय वाढ आहे आणि परंपरा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जशी आपण म्हणतो ट्रान्सफर होत असते त्या पद्धतीने होतं। आमच्या तरुणांचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान, सहभाग आणि वारसा परंपरा जपण्याचं काम या वारीमध्ये करत असतात। नक्की संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खूप काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं। परंपरा तुम्ही जपता, लोककला तुम्ही जपता, अनेक लोककलेची माणसं याच्यामध्ये सहभागी होतात, त्यावर कुठे परिणाम झाला आहे आत्ता? अजिबात नाही झाले, अजिबात सगळं म्हणजे परंपराप्रमाणे चालू आहे। नवीन लोक त्यात जोडली जातात, जुने बाहेर गेले नवीन लोक जोडले जातात आणि परंपरेने ज्या गोष्टी होतात त्यात कुठेही खंड पडलेला नाही। आता तुम्ही जे वारकरी मंडळी आहेत किंवा सहभागी होणारे किंवा आता वाटेत अनेक एक एक दिवसाकरता, दोन दोन दिवसाकरता लोक सहभागी होतात, त्यांना उत्साह असतो, त्यांना तुम्ही काही सांगाल? नक्कीच त्यांनी वारीचा आनंद घ्यावा। वारकरी आपली वारीची परंपरा जी आहे, आपल्या संतांचा इतिहास आहे ते जाणून घ्यावं। वारी कसा करतो 15 दिवस, त्यातून त्यांना मुलांना भरपूर शिकण्यासाठी आहे। व टाईम मॅनेजमेंट आहे, परत बाकीचं नियोजन कसं करतात वारकरी, आपल्या दिवसाची दिनचर्या कसे मॅनेज करतात आणि अभ्यासाला खूप वारीमध्ये आहे। तर मी मित्रांना आवाहन करेन की आपण एक दिवस वारीमध्ये येऊन वारीचा अनुभव घ्यावा आणि शिकण्यासारखं खूप आहे, आपण यातून नक्की काहीतरी शिकावं। खूप खूप आभार तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। आपल्यासोबत होते उमेश मोरे, जे या संपूर्ण परंपरेचे सोहळा प्रमुख आहेत आणि त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। जसं तेही आत्ता म्हणाले की कोणताही परिणाम पावसाचा किंवा आता जी काही नैसर्गिक उलथापालथ सुरू आहे त्याचा कुठेही झालेला नाही आहे, उत्साह तोच आहे।
वारकरी सहकार्य करत आहेत. मात्र त्याच प्रमाणातल्या दिंड्या, त्याच प्रमाणातले वारकरी हे आता देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी येत आहेत. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी देहूतून.